नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे मस्त मजेत आहे का? तर आता आज आहे शनिवार, सोमवारी आहे वटपौर्णिमा. त्याच्यामुळं 2 दिवसाखालीच मी खरेदी करून आली आमच्या अकलूजमध्ये. द्वारकादास श्यामकुमार तुम्हाला तर माहितीच असणार आहे. अकलूजमध्ये कोण कोण व्हिडिओ बघते त्यांना माहिती असणार आहे 100%. तिथं ऑफर चालू होती. मग म्हणलं चला सगळे जातात म्हणल्यावर त्या ऑफरचा लाभ आपल्याला पण मिळाला पाहिजे का नाही. मग गेले, छान मस्त 2-4 साड्या आणल्यात, ते तुम्हाला दाखवते. आणि पिठापुरमला मध्ये गेलते त्यावेळेस साडी आणायची होती पण राहून गेली. नंतर पार्सल आणलं, सरांना सांगितलं होतं मग ह्यांनी. मग आणली एक साडी, ते तुम्हाला दाखवते. साड्या कोणत्या कोणत्या आणल्या ते पण तुम्हाला दाखवते, तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही खरेदी केली का नाही हे पण तुम्ही सांगा, कारण आता सगळ्या लेडीज वटपौर्णिमा आहे म्हणल्यावर खरेदी तर करणारच होय. चला तुम्ही बघू शकता आता साड्या माझ्या. आता कॅमेरा मला असंच ठेवावं लागेल कारण चिऊ तर काही नाही. चिऊ गेली आता शाळेला. आज सकाळची शाळा असल्यामुळं 10वीचं वर्ष आहे, त्याच्यामुळं त्यांना पुरीला सुट्ट्या घेऊन जमत नाही. आणि काल सुट्टी होती आपलं मोहरमची, त्यामुळे आम्ही गेलो तुळशीला. मस्त एन्जॉय करून आलो. तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. व्हिडिओ बघितला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका त्या व्हिडिओला. छान व्हिडिओ आहे बघा. आता तुम्ही म्हणत असाल ताई तुम्ही नुसतं बोलायला लागलाय, साड्या दाखवा. त्यामुळे तुम्हाला साड्या दाखवते मी. ह्याला वरती ठेवायला काहीतरी आणते मी आणि मस्त तुम्हाला साड्या दाखवते. तर पहिली ही साडी, ही आहे कॉटनमधून. अशी दिसली का? अशी मस्त साडी आहे. आणि ही साडी फक्त, आता ह्या साडीची किंमत किती असेल तुम्ही सांगू शकता, पण मी सांगते. ह्या साडीची किंमत फक्त ऑफरमध्ये 290 रुपयाची, आणि ही साडी होती 600 रुपयाची. तर ही 200मध्ये साडी 290 म्हणजे 300 रुपयाची साडी आहे ही. आणि खूप छान आहे, सॉफ्ट आहे एकदम, कापड वगैरे कॉटनचं. आणि त्याचा जो ब्लाऊज पीस आहे, कुठे गेला बरं ब्लाऊज पीस माझा? हे काय झालं माहिती का, ते ब्लाऊज पीस कट करून ठेवलेले येते ना, कुठं जाते ते काय माहिती. मग तुम्हाला दाखवते. ही आहे ह्याचा ब्लाऊज पीस, म्हणजे ही पूर्ण असं बाह्याला येणार. तर ब्लाऊज पीस पण असंच आहे, सेम पिंक कलरचा. आणि मला ही साडी खूप आवडली त्याच्यामुळं मी लगेच घेतली. तर ही झाली ही एक साडी. त्याच्यानंतर ना ही नवीन निघलेली साडी, हे बघा. त्या ब्लाऊजवरून ओळखलंच असेल तुम्ही ह्या साडीचं नाव काय आहे. माझ्या लक्षात येईल आता ह्या साडीचं नाव काय आहे. ही आहे ब्लाऊज पीस ह्या साडीचा, आणि ही आहे ही साडी. हे बघू शकता, मस्त अशी साडी. हा पदर हे बघा तिकडं असते, असं असते. हे देखो खूप छान दिसते साडी. आता ह्याला थोडंसं टिप वगैरे मारायची, पिको वगैरे करायचा, फॉल वगैरे लावायचा. आणि ही साडी वटपौर्णिमेला मी घालणार आहे. तर कशी वाटते सांगा, कारण काय झालंय असं दाखवायचं म्हटलं की प्रॉब्लेम आहे बा. मस्त अशी साडी आहे. आणि ही ऑफरमध्ये फक्त 550 रुपयाला, म्हणजे 550 रुपयाला ही साडी आहे. खूप छान आहे. आणि अशी जर आता बिना ऑफरची जर ही साडी घ्यायची म्हणलं तर 2-2.5 हजाराची ही साडी. कारण हे आमच्या शेजारच्या ताईंनी तर नाही, हीच साडी 2.5 हजाराला घेतली. आणि हीच साडी 550 रुपयाला मी आणलेली आहे ऑफरमध्ये द्वारकादासमधून. तर आता ही एक साडी झाली, ती एक झाली, 2 साड्या झाल्या. त्याच्यानंतर ना हे बघा त्याचं बिल पण आहे, हे देखो दिसली का? अशी ही इतकी छान साडी आहे ना. ह्या ऑफरमध्ये 900 रुपयाला जोडी. हे बघा 900 रुपयाला जोडी. दुसरी पण तुम्हाला दाखवते, पण मी आणखी ह्याचं काढलं सुद्धा नाही. हे बघा हाय असं ठेवले ते. हा आहे पदर. हा पदरच. हे बघा असं मस्त असं गोऱ्या अंगाला छान दिसते, उठून दिसते. त्याच्यामुळं मला हा कलर खूप आवडला, मग मी हा कलर घेतला. तुम्हाला कसं वाटते सांगा. ही फक्त अशी घ्यायची म्हणलं तर ही साडी मी संक्रांतीला घेतलेली आहे, तुम्ही बघितलीच असेल. हीच साडी 1200 रुपयाला होती. तर 200 रुपये कमी करून हजार साड्या म्हणजे 1,500 1100 रुपयाला ही साडी आम्हाला दिलती. बघा छान आहे ना, खूप मस्त आहे. आता याचं ब्लाऊज पीस आहे तो कट करायचा आहे. हे देखो
हा आहे ब्लाऊज पीस, तो एवढा ब्लाऊज पीस आहे. तर खूप मस्त अशी साडी आहे, घातल्यानंतर खूप छान दिसणार आहे ही साडी मला. त्याच्यानंतर मी फोटो पण काढणार आहे. ही झाली माझी साडी. आणि ही आहे आमच्या सासूबाईंची, म्हणजे सासूबाईंना आणि मला घ्यावं म्हटलं साडी. पहिल्यांदाच घेतली आहे सासूबाईंना आमच्या साडी. ते काय मी उघडत नाही, तुम्हाला लांबनच असे दाखवते. तो बघा, ही आहे आमच्या सासूबाईंची साडी बघा. म्हणजे पहिल्यांदाच घेतली आमच्या सासूबाईंना साडी. मी म्हणलं ऑफरमध्ये आहे म्हणून नाही बरं का, कारण मला घ्यायचीच होती त्यांना. वटपौर्णिमेला साडी घेणारच होती मी. तर मग चला म्हटलं ऑफर चालू पण आहे आणि साडी पण खूप छान आहे. हे बघा, हे बघा, कलर पण खूप मस्त आहे आणि त्यांना छान दिसेल ही साडी. सासूबाईंना दिली, सासूबाई बोलल्या छान आहे साडी, मस्त आहे, आवडली मला, पहिल्यांदाच घेतली म्हणे. त्या पण खुश झाल्या. ही साडी मी साईडला ठेवते. ही आमच्या सासूबाईंची साडी. आता ही जी आहे, ही साडी जी आहे ती मी घेतली, तिकडून आणलेली आहे, पिठापुरमवरून आणलेली ही साडी आहे. तुम्हाला खोलून दाखवतात. ही अशी साडी आहे पूर्ण, म्हणजे हे नाही का कोणती, आता ह्याचा लुक काय आपल्याला माहीत नाही बरं का, पण ही अशी काय म्हणतात ते गजरे, पांढरे कन्नडी नाही का टाईपचं, त्याचा लुक करून असं मस्त अशी ही साडी आपण मेकअप वगैरे करून घालणार आहे, शूट करणार आहे ह्या साडीचं. फोटो वगैरे मस्त, हे बाउंड्री वगैरे मस्त आहे, छान आहे. आणि ही आणलेली आहे साडी पिठापुरमवरून. तर खूप मस्त आहे ही पण साडी. त्याच्यावरचा पण ब्लाऊज शिवायचा आहे मला, त्याच्यावरचा ब्लाऊज कट करायचा आहे. आणखी आणल्यात तसे ठेवले त्या साड्या, काढलंच नाही त्या. तर ही एक झाली साडी. त्याच्यानंतर ना ही आहे लाल साडी, एकदम सॉफ्ट, हे बघा अशी. आणि त्याच्यावरचा ह्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे, एकदम साधी सिंपल आणि मस्त. ह्याला लेस लावणार आहे पदराला आणि मग पिको फॉल वगैरे करायचा. ही साडी पण खूप छान दिसणार आहे. तर तुम्हाला आमच्या साड्या कशा वाटल्या, वटपौर्णिमेची खरेदी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आता इथं सगळं राडाच राडा झाला आहे. तर ह्या साड्यांच्या घड्या करते मी मस्त, आणि आमच्या ब्लाऊज शिवते त्या ताईंकडे घेऊन जाते, टिपा मारून आणते, फॉल बसून आणते आणि ब्लाऊज पण शिवून आणते. ह्या साडीवरचा ब्लाऊज अर्जंटमध्ये शिवून घेणार आहे, कारण आज उद्या 2 दिवसात हा ब्लाऊज शिवायचा आहे मला. तर बघू होतंय का अर्जंटमध्ये ब्लाऊज शिवून. आणि वटपौर्णिमेची खरेदी झाली का तुमची सांगा, माझी तर झाली. ह्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा. खूप छान आहेत साड्या, मी म्हणत नाही बरं का, मला खरंच खूप छान वाटल्या ही साड्या, म्हणून मी घेतल्या. तुम्ही पण घ्या, जावा खरेदी करा मस्तमध्ये. कारण वटपौर्णिमा म्हणलं की माझ्या सगळ्या माझ्या मैत्रिणी नटून फटून येते त्या, आहे का नाही. तर चला, व्हिडिओ कसा वाटला आणि साड्या कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कोणती साडी आवडली ती पण कमेंटमध्ये सांगा. चला मग, बाय सगळ्यांना. आणि ॲडव्हान्समध्ये वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिली आणि माझ्या मैत्रिणींना. बाय.